नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी लावलेले बॅनर चर्चेत आलेत। भुजबळांचे कट्टर समर्थक दिलीप खैरेंच्या बॅनरवर अजितदादा आणि राष्ट्रवादीचे फोटो नाहीयेत। वाढदिवसाच्या बॅनरवर राष्ट्रवादी आणि अजित पवारांचा उल्लेख नाहीये। बॅनरवर भुजबळांसोबत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे। नाराज छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधींनी, पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज असलेले छगन भुजबळ यांनी आपली पुढची राजकीय भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नसली तरी भुजबळांचे कट्टर समर्थक असलेल्या दिलीप खैरे यांनी शहरात लावलेल्या बॅनरवरनं आता राष्ट्रवादीचे अजित पवार आणि राष्ट्रवादीचं चिन्ह गायब असल्याचं बघायला मिळतंय। शहरात दिलीप खैरे जे छगन भुजबळ यांचे अत्यंत कट्टर समर्थक समजले जातात आणि त्यासोबतच समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष देखील आहेत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे बॅनर लावण्यात आलेले आहेत त्या बॅनरवर फक्त छगन भुजबळ आणि त्यांच्या बरोबर डाव्या बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचेच फोटो लावण्यात आलेले आहेत। या संपूर्ण बॅनरवर ना राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षाचा कुठला झेंडा किंवा पवार यांचा फोटो लावण्यात आलेला आहे, ज्यावरून अजित पवार आणि राष्ट्रवादी गायब करण्यात येते आणि त्या जागी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात येत आहे। त्यामुळे येणाऱ्या दिवसात आता भुजबळ आपली राजकीय भूमिका नेमकी कधी जाहीर करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच असणार आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजाधिकारी, TV9।